अदानी हटाव सह्याद्री बचाव उपोषण सूरजभाऊ वाजगे यांच्या उपोषणाला आरपीआय जुन्नर तालुक्याच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संभाजीराव साळवे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष गौतमदादा लोखंडे, जुन्नर तालुका अध्यक्ष पोपट राक्षे, जुन्नर तालुका उपाध्यक्ष सुरेश खरात, जुन्नर तालुका सरचिटणीस संपतराव गायकवाड, कार्यकारी अध्यक्ष मारुती वारे, जुन्नर शहर अध्यक्ष सोमनाथ शिंदे, बाळू खरात, इतर मान्यवर संपतभाऊ गायकवाड, शहर अध्यक्ष शिंदे, नंतर उपाध्यक्ष खरात आणि कार्याध्यक्ष वारे साहेब, बाळू खरात, हे सर्व कार्यकर्ते आम्ही इथे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत। जुन्नर तालुक्यामध्ये 5 धरणं झालेले आहेत आणि लाखो आदिवासी विस्थापित झालेले आहेत। त्याच्यापैकी फक्त 7 लोकांचं पुनर्वसन झालेलं आहे, बाकीच्या लोकांचं पुनर्वसन झालेलं नाही। लोक डोंगर कपाऱ्यामध्ये घरं बांधून राहत आहेत आणि इतकी अत्यंत बिकट अवस्था असतानाही अदानीचा प्रकल्प आपल्या तालुक्यात येतो आहे। म्हणजे आदिवासींची जन्मभूमी जी आहे ती नष्ट करण्याचा कट आपल्या तालुक्यात जर होत असेल तर आपण सर्व लोक शिवाजी महाराजांच्या विचाराच्या आदर्शाप्रमाणे चालतोय का, याचं चिंतन मनन करण्याची वेळ आलेली आहे। शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीच्या लढाईमध्ये शिवनेरी किल्ला मुक्त व्हावा म्हणून 1600 आदिवासींनी त्यांच्या स्वतःच्या जीवनाचं बलिदान दिलेलं आहे आणि शिवाजी महाराजांची जन्मभूमी मुक्त करण्यासाठी त्यांनी 1657 साली मोठा लढा या जुन्नरच्या शिवनेरीच्या पायथ्याला आणि शिवनेरी किल्ल्यावर केलेला आहे। म्हणजे आदिवासींनी शिवाजी महाराजांच्या तत्वांसाठी लढायचं आणि अदानीकडून काही रकमा घेऊन बाकीच्यांनी चालायचं, हा धंदा तालुक्यामध्ये जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत गरिबांचा विकास होणार नाही। म्हणून गरिबांचा विकास जर करायचा असेल आणि त्यांची जन्मभूमी जर वाचवायची असेल तर सूरज भाऊ, तुम्हाला आम्ही रिपब्लिकनवाले तुम्हाला पाठिंबा देताना असं नमूद करतो की या तालुक्यामध्ये 377 मी मोर्चे काढलेले आहेत, 250 प्राणांतिक उपोषणे केलेली आहेत आणि 350 धरणं धरलेली आहेत। पण तरी देखील गोरगरिबांचा अश्रू या तालुक्यातल्या सत्ताधाऱ्यांनी पुसलेलं नाही आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांचं नाव घेत असताना खरंच आपण गरिबांचे अश्रू पुसणार आहोत की नाही आणि त्यांना पाठिंबा देणार आहोत की नाही याचं चिंतन मंथन करण्यासाठी आदिवासी भागात जो प्रकल्प उभा राहतो आहे तो होऊ नये याच्यासाठी जर आपल्याला सर्वांना जर लढाया करायच्या असतील तर तुम्ही उपोषण सुरू केलंय, हे आमच्यासारख्या लोकांना खरं तर लाज वाटण्यासारखं काम आहे। म्हणजे आम्ही आमच्या जन्मभूमीसाठी रस्त्यावर उतरलो पाहिजे, आम्ही उतरत आहोत, परंतु काही लोक या चळवळीला किंवा अदानीला पाठिंबा मिळेल अशा पद्धतीची काही वर्तणूक महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारने ठराव करून त्यांना पाठिंबा दिलेला आहे। म्हणून मला वाटतं की केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने गोरगरिबांना त्यांच्या आयुष्याची होळी करायची की काय याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि दलित आदिवासींना जिवंत ठेवायचं की मारायचं, जर मारायचंच असेल तर आम्हाला एका लाईनीमध्ये उभे करा
आणि लष्कराच्या गोळीने आम्हाला सर्वांना मारून टाका म्हणजे तुमची शांतता होईल, असा प्रश्न घेऊन आपण इथे प्राणांतिक उपोषणाला बसलेला आहात. तुमच्या या उपोषणाचा जो लढा आहे त्याला आमच्या रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा आहे, परंतु तुमच्या बरोबर आम्ही या संघर्षात पुढे मागे उतरू आणि या तालुक्याला दाखवून देऊ की आम्हाला आमची जन्मभूमी प्रिय आहे. ती जन्मभूमी म्हणजे आमचं स्वातंत्र्य आहे. जर स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर आमची जन्मभूमी आम्हाला सुरक्षित ठेवावं लागेल आणि जन्मभूमीच्यासाठी आम्हाला लढा उभा करावा लागेल. या तुमच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. तुमच्या लढाईमध्ये आमचा सर्व रिपब्लिकन आणि आंबेडकरी जनतेचा पाठिंबा राहील. तुमच्या बरोबर राहू असं आश्वासित करतो आणि ते थांबतो. जय भीम.